नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण अजून एक खूप छान अशी सुंदर जी ब्लाऊजची डिझाईन आहे ती तयार करणार आहोत। तर बघा, त्याच्यासाठी मी इथे ब्लाऊजचा पाठीचा जो पार्ट आहे तो घेतलेला आहे आणि इथे मी 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली आहे आणि खालची 2.5 इंच घेऊन इथे अशा पद्धतीने जो गळा आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे। गळ्याची उंची तुम्हाला जेवढी घ्यायची असेल तेवढी तुम्ही घेऊ शकताय। गळा माझा कटिंग करून झालेला आहे ब्लाऊजचा आणि हे मी आता इथे मशीनवरती त्याला जी अस्तर आहे ते मी जॉईंट करून घेणार आहे आपल्या पाठीच्या पार्टला। म्हणजे गळा जो आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे, त्याच्यासाठी मी इथे अगोदर पिनने पॅक करून घेत आहे आणि मग मी इथे त्याला शिलाई मारून घेणार आहे। मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप छान असा असणार आहे। खूप छान अशी आपण इथे डिझाईन करणार आहोत लेसच्या साहाय्याने। तर व्हिडिओ तुम्हाला काय करायचा आहे, शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे। आणि हो मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचा आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे व्हिडिओ, जेणेकरून त्यांना पण अशा प्रकारचे सिंपल असे डिझाईन्स तयार करता येणार आहेत। तर बघा, आता इथे मी जो गळ्याचा पार्ट होता आपला अस्तरचा तो मी जॉईंट करून घेत आहे। गळा मी जसा कटिंग केला होता सेम तसाच आपल्याला इथे शिलाई पण मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो। जो आपला कोना आहे तो एकदम व्यवस्थित आला पाहिजे, याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर बघा, माझा कोना इथे एकदम परफेक्ट असा दिसत आहे आणि जसा आपण गळा कटिंग केला आहे सेम तशाच पद्धतीने शिलाई मी इथे मारून घेतलेली आहे। खालच्या बाजूला पण मी आता शिलाई मारून घेणार आहे आणि मग याच्यामध्ये याला मी असं आत बाहेर करणार आहे। याला आत बाहेर करणं असं म्हणतात किंवा फोल्ड करणं असं पण म्हणतात। ठीक आहे, तुम्ही जे काही म्हणत असाल त्या हिशोबाने तुम्ही करू शकतायत। आमच्याकडे आत बाहेर करणं असंच म्हणतात। तर आता इथे मी दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतली आहे, म्हणजे गळ्याच्या बाजूला पण आणि खालच्या बाजूला पण। आता आपल्याला काय करायचं आहे, छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत आणि जो टोक आहे आपला गळ्याचा तिथे पण आपल्याला कट मारून घ्यायचा आहे। बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला कटिंग करायला जमत नाही, तर तुम्हालाही अशा पद्धतीने गळा जो आहे तो कटिंग करायचा आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं आहे। तर बघा, आता इथे मी आतमध्ये असा हात घालून घेतला आहे आणि हे मी आता सुलट करून घेतला आहे। जी शिलाई मारली होती मी ती उलट बाजूने मारली होती, ही पण गोष्ट लक्षात ठेवायची आहे। म्हणजे जे ब्लाऊज पीस होता तो माझा सरळ बाजूने ठेवलेला होता आणि त्याच्यावरती मी अस्तर जे आहे ते ठेवलेलं होतं आणि मग त्याला मी शिलाई मारून घेतलेली होती। म्हणजे वरच्या साईडने खालून जेव्हा मी फोल्ड करेल तेव्हा ते जी बाजू आहे आपली व्यवस्थित, जी सीधी बाजू आहे ती आपली वरती येणार आहे। तर बघा, आता इथे माझा व्यवस्थित कट येत नव्हता, त्याच्यामुळे मी इथे कटला थोडा हलकासा अजून कट मारून घेणार आहे, कारण की टोक जे आहे ते आपलं एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट दिसेल। तर बघा, आता टोक एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट दिसत आहे आपलं। आता याला अजून छान अशी फिनिशिंग येण्यासाठी याला मी प्रेस करून घेणार आहे। जेव्हा गळा आपण तयार करत असतो किंवा स्लीव्स तयार करत असतो त्यावेळेस आपल्याला अजून छान लुक येण्यासाठी इथे आपल्याला प्रेस करणं गरजेचं असतं। बघा, लुक किती छान दिसतोय, लगेच लुक आपला बदलून गेलेला आहे गळ्याचा, बरोबर की नाही? त्याच्यासाठी आपल्याला प्रेस करणं गरजेचं आहे। आता मी काय करणार आहे, याला चारही बाजूने शिलाई मारून घेणार आहे। म्हणजे गळ्याला पण शिलाई मारून घेणार आहे आणि बाकी पण पॅक करून घेणार आहे संपूर्ण अस्तर जे ब्लाऊजला लागणार आहे ते। तर बघा, आता इथे गळा जो आहे आणि थोडी थोडी शिलाई मारून घ्यायची आहे मैत्रिणींनो, एकदमच शिलाई नाही मारायची आहे। जेव्हा आपल्या टोकची बाजू येणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, सुई त्या टोकामध्ये दाबून रोवून ठेवायची आहे आणि दाबावर करून घ्यायचं आहे आणि कपडा फिरवून मग शिलाई मारायची आहे। तर बघा, आता इथे मी चारही बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून घेत आहे। यानंतर आपल्याला ह्या ब्लाऊजला लेसच्या साहाय्याने डिझाईन तयार करायची आहे। मैत्रिणींनो, खूप साऱ्या मैत्रिणींचे प्रश्न असतात की पॅटर्न कसे काढायचे आहेत, पॅटर्नबद्दल काहीतरी माहिती द्या। तर आपल्या चॅनलवरती 28 ते 50 छातीपर्यंतचे कटोरीचे पॅटर्नची सिरीज आहे मैत्रिणींनो। जर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन चेक करा, ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण पेपर पॅटर्न शिकायला मिळणार आहे आणि प्लस त्यामध्ये आपण स्लीवचं पण पॅटर्न शिकणार आहोत। म्हणजे त्याचं संपूर्ण कटिंगच मी तुम्हाला दाखवलेलं आहे। त्याच्यामध्ये मुंढा किती घ्यायचा आहे, शोल्डर कसं घ्यायचं आहे, प्लस कोणत्या
मापासाठी कशा पद्धतीने आपल्याला कटोरी घ्यायची आहे, किती इंचावरती कटोरी वाढवायची आहे, हे सर्व काही ते आपल्या मापांमध्ये मी सांगितलेलं आहे. तर चॅनलवरती आहेत आपले संपूर्ण मापं, तर तुम्ही जाऊन चेक करू शकतायत. आता बघा इथे संपूर्ण बाजूला मी इथे शिलाई मारून घेतलेली आहे. जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी इथे कटिंग करून घेत आहे आणि हे कटिंग केल्यानंतर आता आपल्याला याला लेसच्या साहाय्याने डिझाईन करायची आहे. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, चॉकने मार्किंग करून घेणार आहे. आपल्याला जशी जशी डिझाईन तयार करायची असते तशी आपल्याला इथे चॉकने मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा आता इथे मी एका साईडने पण चॉकने मार्किंग करून घेते आणि दुसऱ्या साईडला मला हाफमध्ये जी माझी लेस आहे ती लावायची आहे. तर मी तशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता मी काय करणार आहे, इथे लेस घेतलेली आहे आणि ही जी लेस आहे मी टोकापासून सुरुवात करणार आहे अगोदर लावायला. ठीक आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला प्रश्न पडतो की नेमकं ही जी लेस आहे ती कुठून लावायची आहे. तर ही लेस आपल्याला टोकापासून सुरुवात करायची आहे. इथे मी डबल लेस लावणार आहे आणि वन साईड लेस लावणार आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे माझी एक लेस लावून झालेली आहे. एक साईडला मी लेस लावून झाली माझी. आता त्याला मी दोन्ही बाजूने शिलाई पण मारून घेणार आहे. लेस जर आपली थोडीशी ब्रॉड असेल तर त्याला आपल्याला दोन्ही बाजूने शिलाई मारणं पण तेवढंच गरजेचं असतं. ठीक आहे. आता एक लेस लावून झाल्यानंतर बाजूला मी मार्किंग करून घेतलेली आहे. बाजूची जी मार्किंग आहे ती आपली अर्धा इंचावरती असली पाहिजे. ठीक आहे. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीने कशा पण पद्धतीची तुम्ही लेस लावू शकताय. आता ही जी लेस मी घेतलेली आहे ही नेव्ही ब्ल्यू आहे, कारण की जी साडी आहे तिचे जे काठ आहेत ते नेव्ही ब्ल्यू कलरचे आहेत, त्याच्यामुळे मी इथे नेव्ही ब्ल्यू कलरची लेस घेतलेली आहे. आता जशी त्या साईडला लावलेली होती तशी सेम आता मी इथे लावून घेणार आहे अर्धा इंचावरती. ठीक आहे. अर्धा इंचाचं मार्जिन मी सोडून दिलेलं आहे लेस लावण्यासाठी. जागा मी सोडून दिली आहे अर्धा इंचाची आणि मग मी तिथे लेस लावून घेत आहे. तर बघा ही अशा पद्धतीने मी इथे लेस लावत आहे एका साईडने. तर बघा दुसरी लेस आपली लावून झाली आहे आणि इथे मी कट मारून घेते, म्हणजे जो धागा आहे तो कट करून घेत आहे. आता आपल्याला ही एका साईडने आपली लेस लावून झाली आहे बरोबर. आता आपल्याला दुसऱ्या साईडने लेस लावायची आहे. तर बघा त्याच्यासाठी मी वरून मी सुरुवात करणार आहे इथे लेस लावायला आणि ती लेस मी राऊंडमध्ये खाली हाफमध्ये लावणार आहे, जिथे मी मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही स्पष्ट दिसत असेल. लेस लावताना थोड्या थोड्या अंतरावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली जी लेस आहे ती परफेक्ट अशी बसणार आहे जागेवरती. आणि जे दोन लेस लावलेले आहेत समोरच्या साईडने ते आपल्याला ही जी लेस लावणार आहोत आपण त्याच्यामध्ये आपल्याला ते दाबून घ्यायचे आहेत, म्हणजे त्यांचं पण धागा जो आहे लेसचा कधी कधी काय होतं धागा निघून पण जातो, त्याच्यामुळे पूर्ण लेस जो आहे ती आपली खराब होऊ शकते आणि तिथे चांगलं दिसत नाही. व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला ह्या लेस खाली त्या दोन लेसचे जे टोके आहेत ते आपल्याला दाबून घ्यायचे आहे. आता ही मी एक लेस लावून घेतलेली आहे. आता सेम अशाच पद्धतीने मी त्याच्या बाजूला अर्धा इंचावरती मी मार्किंग करून घेत आहे आणि अर्धा इंचावरती मी इथे लेस लावून घेणार आहे. आता मी दुसरी पण लेस इथे लावून घेत आहे. तर बघा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि ही मार्किंग जशी केलेली आहे त्याच पद्धतीने मी इथे लेस पण लावून घेणार आहे. ठीक आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला पण ही जी डिझाईन आहे ही खूप छान सोप्या स्वरूपाची डिझाईन आहे. या डिझाईनमध्ये तुम्ही अनेक प्रकारचे लेस जे आहे भरपूर तुम्ही तयार करू शकतायत. फक्त एक आयडिया आपल्याला असली पाहिजे. आणि मेन जो पार्ट आहे हा जो आपला गळा, ह्या गळ्यामध्ये आपल्याला कशा पण पद्धतीची लेस तुम्ही लावू शकताय किंवा थोडा मोठा करून याच्यामध्ये तुम्ही पॅचवर्क ब्लाऊज पण तुम्ही शिवू शकताय. ठीक आहे. तर बघा आता इथे मी जी लेस आहे ती अशी जॉईंट करून घेत आहे त्याच्यावरती आणि मग मी फायनल लुक तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊजचं. मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ खूप छान होता आणि तुम्हाला जर आवडला असेल, खूप सोप्या पद्धतीची तुम्हाला इथे मी ब्लाऊजची डिझाईन दाखवलेली आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे मैत्रिणींनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे. आणि बघा मैत्रिणींनो आता ही जी लेसची डिझाईन आहे ही आपली तयार झालेली आहे आणि याचा मी फायनल लुक लगेच तुम्हाला दाखवत आहे. ह्या अशा पद्धतीचे तुम्ही भरपूर प्रकारचे लेसेस लावू शकतायत किंवा फ्रिल तयार करून पण तुम्ही अशा पद्धतीने लावू शकता आपल्या ब्लाऊजला एक छान असा लुक येतो. इथे एक शो बटन लावलं तरी पण चालणार आहे.
तर बघा इथे ब्लाऊज आपलं रेडी झालेलं आहे. चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.